मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। भारतीय सैन्य दलातील जवानांच्या कुटुंबांना सर्वतोपरी मदत करा, हीच खरी आपली देशसेवा, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांचं वक्तव्य। काश्मीरमध्ये निष्पाप भारतीय नागरिकांची हत्या करणारे दहशतवादी आणि त्यांना पोसणारा पाकिस्तान यांना जबरदस्त प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन करण्यासाठी व त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज दहिवडी शहरात ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या निर्देशानुसार मानखटावच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय सेवेतील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी व दहिवडी शहरातील सामाजिक संस्था, कॉलेज, हायस्कूल, प्राथमिक शाळेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ऑपरेशन सिंदूर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय व देशभक्तीपर गीतांच्या निनादात रॅलीची सुरुवात दहिवडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली। मानखटावच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, प्रभारी तहसीलदार अनिकेत पाटील, दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक दुय्यम निबंधक धनाजी खाडे, मान पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नीलमताई जाधव, मुख्याधिकारी संदीप घारगे, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गंभरे, समीना तांबोळी, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक खाडेसर, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार फडतरे, मान तालुक्यातील कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच तालुक्यातील पोलीस पाटील या तिरंगा रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। दहिवडी कॉलेज दहिवडी, महात्मा गांधी विद्यालय दहिवडी, परशुराम शेठ कन्या विद्यालय दहिवडी, जिल्हा परिषद शाळा व स्वराज करिअर अकादमीच्या विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पत्रकार बंधूंनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता। भारत माता की जय अशा घोषणा देत ही रॅली फलटण चौक, बाजार पटांगण व सिद्धनाथ मंदिर इथं दाखल झाली। यावेळी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी या तिरंगा रॅलीत सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। माननीय पालकमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार आज ऑपरेशन सिंदूरच्या सैनिकांच्या मनोबलार्थ आपण सर्वांनी सातारा जिल्ह्यामध्ये एकाच वेळी तिरंगा रॅली आयोजित केली होती। त्या अनुषंगाने आपण दहिवडी मान तालुक्यामध्ये तिरंगा रॅली आयोजित केली होती आणि त्या अनुषंगाने आपल्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला। सर्वांना एकच विनंती आहे, सर्व नागरिकांना असेल, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना असेल, आपल्या देशावरती जे सैनिक आपली सुरक्षा करतात ते जर आपल्याकडे कधी कामानिमित्त आले, रिटायर्ड असतील, तर त्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांचं काम जे आहे, त्यांच्या अडचणी आहेत त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सर्व सैनिकांना त्याप्रती आपण आपलं जे काम आहे तेच त्यांना मदत केल्यासारखं होणार आहे आपल्याला आणि त्यांचं मनोबल त्यामुळे वाढणार आहे। त्यांच्या फॅमिलीजला आपण जर मदत केली तर ते निश्चितपणे आपली सेवा करू शकणार आहे। धन्यवाद। आज या दहिवडी सारख्या आध्यात्मिक गावामध्ये आज आपण भारतीय सैन्य दलाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हे जे ऑपरेशन सिंदूर या अंतर्गत आपण तिरंगा रॅलीसाठी सहभागी झालेला आहोत। सर्वप्रथम या दहिवडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आदरणीय जाधव मॅडम आणि त्याचबरोबर आमचा शिक्षण विभाग यामध्ये संपूर्ण सक्रिय झालेला आहे। खरं तर आपण त्या जवानांना मनोधैर्य वाढवण्यासाठी खूप काही करू शकत नाही, परंतु त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आज आम्ही सगळे भारतीय आहोत आणि आमच्यामध्ये एकी आहे। आमच्यावर कोणीही हल्ला केला तरी त्याला एका क्षणामध्ये परतावून लावण्याची आमची हिंमत आहे, हे आज आपण या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। आणि असंच आपल्या सर्व भारतीयांचं मनोधैर्य आपल्या सैनिकांच्या पाठीशी आहे आणि निश्चितपणे मला अभिमान आहे की आपलं भारतीय सैन्य हे सीमेवर लढत असताना त्यांच्या प्रती आदराची भावना ठेवणं, त्यांच्या मागे उभं राहणं हे आपल्या प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि त्याला आपण सगळेजण उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहोत आणि दाद देणार आहोत। पुन्हा एकदा माझ्या भारत मातेसाठी आम्हा सगळ्यांचा सलाम। भारत माता की जय, भारत माता की जय। ऑपरेशन सिंदूरचा, ऑपरेशन सिंदूरचा वंदे वंदे।
जय जवान जय किसान, भारत माता की जय, भारत माता की जय। आज एवढी नगरीमध्ये भारतीय सैन्य दलाचं मनोबल उंचावण्यासाठी आपल्या या तिरंगी रॅलीमध्ये आपण सर्वजण बहुसंख्येने हजर झालेलो आहात आणि खरोखर अतिशय आल्हाददायक अशा वातावरणामध्ये आपण जेव्हा या ऑपरेशन सिंदूर तिरंगा रॅलीचा समारोप राष्ट्रगीतानं करण्यात आला। मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे व उपसंपादक अभिजित अवघडे, दहिवडी।